जर कोणाला जिम स्टार्ट करायची असेल तर त्यांनी कशी करावी. जिम स्टार्ट करायची असेल तर त्याला डॉक्युमेंट्स वगैरे, लायसन्स वगैरे काय काय लागतात, म्हणजे काढावे लागतात. जिम स्टार्ट करायची तर त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागते, इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, जर स्टार्ट करायची असेल कोणाला. आता कोणाला जर नवीन जिम स्टार्ट करायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टीवरती म्हणजे ध्यान दिलं पाहिजे की जिम बिझनेस किंवा तर कोणताही बिझनेस फेल व्हायचं मेन रिझन्स काय असतं बिझनेसच्या ह्याच्यातून, जे फेलियरमधून. तर तुमचे त्याच्यातून लर्निंग काय, की त्यातून काय शिकले, की या मी चुका नसत्या केल्या तर आज तो चालला असता. तुमचा अर्निंग किती, म्हणजे रेव्हेन्यू, प्रॉफिटचं किती, तुम्हाला टोटल म्हणजे जिम स्टार्ट करायसाठी किती कॉस्ट आला. हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. माय नेम इज स्वप्नील सूर्यवंशी आणि आजचा हा स्पेशल पॉडकास्ट आहे मराठीमधून फर्स्ट टाइम. आणि माझे मित्र प्रवीण सिंग, मी आपलं स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे जर कोणाला जिम स्टार्ट करायची असेल तर त्यांनी कशी करावी, आणि प्रवीण पण त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील की त्यांनी म्हणजे कसे स्टार्ट केली. तर तुम्ही तुमचं थोडा इंट्रोडक्शन द्या शॉर्टमध्ये. माझं नाव प्रवीण सिंग आहे. मी कल्याण शहरामधून आलो आणि मी गेट फिटची जर्नी. गेटफिटच्या अगोदर मी 2012 मध्ये मी जिमला जायचो. इसाई जिम. इसाई जिम मध्ये मी माझा कझिन भाऊ होता, तो मला घेऊन गेला इसाई. तेव्हा मी जिमचा माझ्या बॉडी बिल्डिंग म्हणजे जिम स्टार्ट केली. त्याचा बिगनर असतो, वर्कआउट करायला स्टार्ट केलं. खूप घाबरायचो मी. खूप माझ्या वर्कआउटचा चुकायचं वर्कआउट स्टार्टिंगला सर्वांचं होतं. माझा भाऊ कझिन भावांना मोटिवेट केलं. त्याचं नाव प्रवीण सिंग आहे. तो बोलला की प्रवीण, तुझी बॉडी छान आहे, जेनेटिक छान आहे, बॉडी बिल्डिंग करेल का? मी बोललो, हो करेल, काय नाही. पण जेव्हा आपल्या शॉर्ट्स चड्डीवरती आपण म्हणजे बोलू, आपण उतरलो बोललो तर खूप मोठी गोष्ट आहे. मे बी खूप लोक लाजतात आणि कॉन्फिडन्स असतो त्यासाठी 10 जणांसमोर. तसंच आणि त्या टायमाला विचार केला की गंध असो, गंध आपला गंध कोकोनट ऑइल मध्ये मी मिक्स करून, तेव्हा मी आपला फर्स्ट कॉम्पिटिशन मी 2012 मध्ये खेळलो. मी तेव्हा खूप घाबरलो, नर्वसनेस. खूप नर्वस झालेलो मी. पण नाही, मी डेअरिंग केली. कॉम्पिटिशन खेळलो मी त्या टायमाला. स्टेजला मी परफॉर्मन्स दिला. मी आता इंटरव्ह्यू देतोय आपण. खूप लोकांचं होतं की खूप लोक नर्वस स्टेजवर झाल्यानंतर भीती वाटते पब्लिकच्या समोर हे करणं. पण नाही, मी केला. जेव्हा मी टॉप 10 मध्ये फर्स्ट कॉम्पिटिशनला फर्स्ट कॉम्पिटिशनला फक्त 10 कॉम्पिटिटर होते, तर मी 10वा आलो. मी एवढा हे नाही केला. ती मोठी गोष्ट आहे की तुम्ही पार्टिसिपेट केला. हो. नंतर परत 2013 मध्ये परत कॉम्पिटिशन केलं. त्या टायमाला फी आमची 70 रुपये फी होती. 2012-13 सर्वात कमी होती ती. मग त्या टायमा सेकंड कॉम्पिटिशन केलं. मी बोललो, मला एकदा स्वतः जिम सुद्धा स्टार्टअप करायचं, त्याला मला नॉलेज घ्यावं. बरोबर. नॉलेज घ्यायसाठी एक्सपिरियन्स पाहिजे, मॅनेजमेंट कसं करायचं पुन्हा डिटेल पाहिजे असं. मग त्यानंतर 2013ला मी कॉम्पिटिशन खेळलो. त्यानंतर मी 2013-14ला ती इसाई जिम बंद झाली. इसाई जिमचं पुढंच गेटफिट जिम आहे तलांची. त्याला मी गुरु मानलाय, विलास पाटील. तिथे मी जॉईन झालो 2014 वर्कआउट साठी. हो. सरांना भेटलो मी. सरांना बोललो, सर कॉम्पिटिशन कसा तुम्ही गायडन्स काम करेल. तो खर्च आहे खूप. जिम साठी, वर्कआउट साठी खूप खर्च आहे. मग सरांची बॉडी पाहिली मी, सरांचा एक्सपिरियन्स पाहिला, सरांचं स्ट्रगल पाहिलं मी. सरांनी खूप स्ट्रगल केलं. त्यांचा आज सुद्धा त्यांना मी माझा गुरु, माझा जिम सेटअपचा आदर्श त्यांनाच मानतो. तर मी त्यांनी मला गायडन्स केला. कॉम्पिटिशनसाठी मी तयारी केली. मी कॉम्पिटिशन खेळलो. मी स्टार्टिंगला मी टॉप 50 कॉम्पिटिटर मधून मी टॉप 10 मध्ये आलो, टॉप 8 मध्ये आलो. भरपूर कॉम्पिटिशन खेळलो 2016 मध्ये, 2017 मध्ये. त्या टाइमला पण विचार केलेला की मला जिम टाकायची. त्यानंतर
सरांना बोललो सर मला कॉम्पिटिशन केला पैसे कमी पडतात तर मी मला जॉब देऊ शकते का बोललो. तर बोलले की हा प्रवीण तिथं आणि दुसरी जी नाही ते वेकेन्सी खाली ऍज अ ट्रेनर. ॲज अ ट्रेन. तर तेव्हा तर त्यांनी मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी 2,500 मध्ये माझा फर्स्ट पेमेंट. हा 2,500 पेमेंट मध्ये मी जॉब स्टार्ट हे कधीची गोष्ट आहे? ही 2017ची गोष्ट थोडंसं. ओके. त्या टायमाला मी मला हे रिस्पॉन्स भेटला बॉडी बिल्डिंग मध्ये म्हणजे फ्लोअरमध्ये जाऊन मी राहिलो पण भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटला मला. बॉडी छान होती कॉम्पिटिशन केलं होतं. स्टार्टिंगला फक्त मी फक्त 2 टाइम असायचो एक 1 टाइम असायचो 5ला उठून जायचो मी. आज ते 5 ते 9 पण 9च्या नंतर त्याला मला कॉम्पिटिशन मी माझं चालू होतं. कॉम्पिटिशन चालू होती तयारी चालू होती. त्यानंतर मी एक्सपिरियन्स घेतला की जिम कशी चालू शकते. नेटवर्क पाहिजे तर मी नेटवर्क बनवलं. 2,500 3,500 झाला माझा पेमेंट वाढला इन्क्रीमेंट झाला. 3,500 होतं नंतर मला 2 वर्ष मी सर बोलले की मॅनेजर बनून जातो. म्हणजे ट्रेनर टू मॅनेजर. मॅनेजर डायरेक्ट मॅनेजर. मोठी पोस्ट. हो खूप मोठी गोष्ट. मॅनेजर बनलो एक्सपिरियन्स घेतला मास्टर कसं हे करायचं टाइम कसे हँडल करायचे कार्ड कसे हे करायचे पूर्ण एक्सपिरियन्स घेतला मी. चांगला नेटवर्क बनवला मी मोस्टली बोललो. मेन तेच आहे खूप नेटवर्क नेटवर्क. बनवला. त्यानंतर मी माझा टीमचं स्टार्टअप मी हे बघितलं स्पॉट्स बघितलं स्पॉट लोकेशन. लोकेशन बघता बघता मी आलो मी जिम स्टार्ट करण्यासाठी आपल्याला चौक पाहिजे. चौक बघितलं मी तिथून मी माझी जर्नी चालू केली. म्हणजे जागा शोधायची वगैरे. हा, हो. आणि मग मेन इम्पॉर्टंट बघितलं मी आजच्या जनरेशन मध्ये मुलांना काय हवंय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट. आजच्या जनरेशन मध्ये मुलांना पाहिजे इंटेरियर. खूप इम्पॉर्टंट. तर मी रील्स बघायचो स्क्रीनशॉट काढायचो. म्हणजे डिझाईन आवडलेली ही आपली चालू केली तर आपण असं बनवायचं असं बघायचो मी. बनवायचं. आजकालच्या मुलांना काय बघायचं एव्हेंजर्स हल्क पाहिजे पाहिजे ऍक्च्युली. हल्क पाहिजे त्यानंतर थॉर पाहिजे. थॉर पाहिजे. ते त्यांची बॉडी बॉडी. बिल्डरचा हा ते नंतर पाहिलं तुम्ही लहानपणीचं कार्टून गोकू ते पाहिजे. तर मी त्या हिशोबाने मी सेल्फी स्पॉट पाहिजे बरोबर. त्या हिशोबाने मी सेटअप तयार केला आणि मी एक त्या कॉन्सेप्टने माझी जिम डिझाईन केली. डिझाईन केली. इक्विपमेंट सुद्धा मॅटर करतात खूप. ऍक्च्युली इक्विपमेंट कोणत्या मशीनरी आहेत. कशा हवं तसं ह्या प्रकारे माझी मी जिम स्टार्टअप केली. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा की आता तुम्ही जे स्टार्ट करण्याच्या पहिले मग आता तुम्हाला तुमच्या स्कूल आणि कॉलेज लाईफ बद्दल विचारतो मी थोडा. म्हणजे थोडं पर्सनल बॅकग्राऊंड कारण की ते पण माहित असणं पाहिजे. हो, स्कूल लाईफ चालेल. आणि कॉलेज लाईफ कशी होती तुमची? मी फोर्थला मी इथं सेंट मेरी स्कूलला होतो. स्कूलला होतो मी आणि सेंट मेरी स्कूलला होतो तेव्हा मी फोर्थ पूर्णच केली. नंतर माझ्या आई वडिलांनी मला पुण्याला बोर्डिंगला टाकला सेंट मेरी स्कूल हॉस्टेल लाईफ. हॉस्टेल लाईफ श्री शिवाजी मिलिटरी स्कूल. त्या टायमापासून मी स्पोर्ट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह होतो. म्हणून ते आता जिम मध्ये आले काय? अभ्यासामध्ये मी थोडा हे होतो. नाही बॉडी बिल्डिंग मी विचार नव्हता केला की बॉडी बिल्डिंग. त्या टाइम मी फुटबॉल मध्ये खूप फुटबॉल मध्ये माझ्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये नाव आलंय माझं. त्या टायमापासून मी स्पोर्ट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मी नंतर बघितलं फुटबॉल मध्ये करिअर नाही. नंतर तिथून मी 11th पास जाऊन परत 12thला मी तिथे ऍडमिशन घेतलं. हो मध्ये ऍडमिशन घेतला. त्यानंतर मी 12वीला असताना माझा एक विषय ड्रॉप झाला. नंतर मी जिम जॉईन सांगितलं होतं. हो. आणि त्याच्यानंतर आता कॉलेज लाईफ वगैरे तर झाली. त्याच्यातूनच तुम्ही मला वाटतं ते फिटनेसच्या ह्याच्यात आले. हो. आता याच्यामध्ये जर कोणाला जिम स्टार्ट करायचं असेल तर
त्याला डॉक्युमेंट्स वगैरे लायसन्स वगैरे काय काय लागतात म्हणजे काढावे लागतात? आजकालच्या ह्याच्यामध्ये आहे ना, आजच्या ह्याच्यामध्ये खूप डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट. की तुम्ही पाहिलं असेल मध्ये की पटकनी पोलीसवाले हे टाकतात, रेट टाकतात. हो, कॉम्प्युटर भरपूर आहे. एक आंबेडकरला Complaint करतात. कंप्लेंट करतात. तर आधार उद्योग, मस्त लायसन. आणि जर तुम्ही प्रोटीन सेल करायचं असेल तर फूड लायसन खूप इम्पॉर्टंट. वोटिंग सेल म्हणजे प्रोटीन प्रोटीन सेल. ओके ओके, हा FSS आहे सर. ओके, हा प्रोटीन सेल करायचं असेल तर तुम्ही जिम मध्ये फूड लायसन खूप कंपल्सरी आहे. आणि समजा आता कोणाला स्वतः जिम स्टार्ट करायचं तर त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागते? इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती जर स्टार्ट करायची असेल तर कोणाला? आता तुम्ही इक्विपमेंट अगर स्टँडर्ड टाकत असेल, हम्म. जसं की तेरा आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट इक्विपमेंट तुम्हाला टाकत असेल तर तुम्हाला 50 to 60 lakhs टोटल पूर्ण हो. स्टार्ट करायसाठी हो. फक्त इक्विपमेंटचे की पूर्णच असेल? पूर्ण त्यामध्ये ट्रेडमिल आला, सायकल आला, इलेक्ट्रिक मशीन आली, इतर मशीन आली, सगळे तुम्हाला पाहिलंच नाही. हो, हा मी इथं जिमला आहे. ठीक आहे. आणि म्हणजे ते झालं. आणि मग आता तुम्हाला असा मंथली याचा खर्च किती येतो जिमचा चालवण्यासाठी? म्हणजे लाईट बिल, स्टाफ सॅलरी, रेंट वगैरे ते सर्व पकडून. असं बघायला गेलं, तुम्ही पाहायला गेलं ना, तर आपली सेंट्रल आपण तुम्ही मध्ये एसी प्रोव्हाइड करत असेल तर आपले बिल 40 to 50,000 आपल्याला बिल येईल पर मंथ. हो पर मंथ. आपली सॅलरी सुद्धा मला काय 80,000 येईल. हो. आणि इतर गोष्टी बोललो तर मेड झाले, आपण क्लिनिंग साठी बोललं. हा इक्विपमेंटचे सर्व्हिसिंग झाले, ट्रेडमिलचे सर्व्हिसिंग झाले, त्याचे तुम्हाला नाही बघलं तर बोललो तर 1.5 लाख तुम्हाला एक्सपेन्स आहे. म्हणजे 1.50 लाख पर मंथ. हा एक्सपेन्सिव्ह जिम असेल तर तुम्ही सांगितलं लोकल सुद्धा तुम्ही कमीमध्ये इक्विपमेंट बनवा. टाकत असेल, लोकल इक्विपमेंट बनवून टाकत असेल, तुम्हाला सेटअप तुम्हाला 15 to 20 lakhs मध्ये तुमचं सेटअप 15 to 20 लाख. 20 lakhs सेटअप उभा राहू शकतो. आता कोणाला जर नवीन जिम स्टार्ट करायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टीवरती म्हणजे ध्यान दिलं पाहिजे? मेन फोकस बोललो ना, आपले स्टाफ खूप इम्पॉर्टंट. स्टाफ म्हणजे त्यांच्यावर पूर्ण डिपेंड जिम असते. हा, टीम असली पाहिजे, प्रॉपर काम टीम करणारी. वर्क पाहिजे ऍक्च्युअली बघायला गेलं. स्टार ट्रेनर आपले कसे फोकस करतात ते बिगनरला. ध्यान देतात की नाही? हो अक्षर कारण बिगनर आले त्याला प्रॉपर तुम्ही गायडन्स केलं तर ते कंटिन्यू करणार. हा. आणि त्याचे भरपूर ऑप्शन आहे आजकाल. हा, ते तर 2-2 आहे. मिनिटं 5-5 मिनिटं Gym जिम आहे. आहे. Actually. हो. हे इम्पॉर्टंट आहे. नेटवर्क इम्पॉर्टंट खूप. आणि आपला बिहेवियर. हा, कारण की जर रूडली वागलं केलं ट्रेनर रुडली वागलं तर ट्रेनर क्लायंट टिकणार नाही. राईट. खूप इम्पॉर्टंट आहे आपला बिहेवियर. दादा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमच्याकडे म्हणजे कोणते कोणते मेडल्स आहे, कॉम्पिटिशन वगैरे खेळलेले आहे, तर तुमचे अचिव्हमेंट्स काय काय आहेत? माझ्याकडे बघायला गेलो तर आता 20 ते 25 मेडल आहे बॉडी बिल्डिंगचे सर्व. बॉडी बिल्डिंगचे. सर्टिफिकेट बोललो तर 35च्या वर अभाव आहे. ओके. आणि ते ठाणेश्री, कल्याणश्री, महाराष्ट्रश्री, नॅशनल पण 2017 माझी जर्नी चालू झालेली. 2000 माझी जर्नी चालू झालेली 2015 पासून बॉडी बिल्डिंग म्हणजे स्टेट लेवल. कल्याणश्री, ठाणेश्री सिलेक्शन झाला, ठाण्यावरून महाराष्ट्रश्री झाला, महाराष्ट्रश्रीवरून नॅशनल झाला. सर्वात मोठी कोणती होती तुमची जी तुम्ही त्यातनं रँक आला असा? सर्वात मोठी माझी जेव्हा महाराष्ट्राला माझा सिलेक्शन असतं ऍक्च्युली सिलेक्शन टॉप 3 सिलेक्शन. कल्याण टॉप 3 सिलेक्शन झाला. सिलेक्शन माझा. त्यानंतर महाराष्ट्र मध्ये टॉप 3 सिलेक्शन झाला. त्यानंतर महाराष्ट्रावरून नॅशनलला माझं सिलेक्शन झालं महाराष्ट्रावरून. तिथे माझा रँक आला नॅशनलमध्ये 6वा रँक आला. किती जण होते? काय बोलू 60-70 जण. 60-70 मध्ये 6. ते पण मोठे अचिव्हमेंट होते. हो. ठीक आहे. आणि ते मी त्याच्यासाठी ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागला? ते बोलू तर मला 10 ते 12 वर्ष. 10 ते 12 वर्ष. आणि पब्लिकला खूप कमी याच्यामध्ये लवकर रिझल्ट पाहिजे असतात. नाही, स्ट्रगल खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी बिल्डिंग खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप हार्डवर्कचा स्पोर्ट्स आहे. हा, फॅक्ट आहे. खूप ठीक.
आणि आता त्याच्यानंतर तर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर कोणाला म्हणजे बॉडी बिल्डिंग किंवा कॉम्पिटिशन करायचे असेल तर त्यांनी कोणत्या अशा मिस्टेक्स आहेत जे अवॉइड केल्या पाहिजेत? मोस्टली बोललो गेलं तर आपण जंक फूड हा, जंक फूड अवॉइड करायला. जंक फूड बोललं तर मसाला चायनीज वगैरे खूप आजकाल फास्ट फूड वाले सर्व हो, आयटम. खूप ते मुलं कन्झ्युम करतात, ते आपल्याला अवॉइड करायला लागलं अगोदर. त्यासाठी तुम्ही डाएट खूप इम्पॉर्टंट. डाएट बॉडी बिल्डिंग आजकाल ते जनरेशन प्रोटीन घेतला त्यांना वाटतं बॉडी बनवून, बॉडी पण असं नसतं. प्रोटीन सोबत तुम्हाला डाएट सुद्धा करावं लागेल. डाएट सोबत तुम्हाला तुम्ही बनाना, ड्रायफ्रुट, चिकन, एग एक्सेट्रा तुम्हाला हे करावं लागेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मुलं काय करतात आजकालचे जनरेशन, प्रोटीन घेतात आणि घरी डाळ भात खातात. हा, येत आहे. हे लक्ष नाही देत diet वरती आणि ते बॉडी मग रिझल्ट होत नाही तेवढा. मग सरांपाशी येतात, सर माझी बॉडी नाही बनली. मी त्यांना विचारतो, क्वेश्चन विचारतो, हा तू प्रोटीन घेतो तर तू डाएट काय करतो? तर मी सकाळी डाळ भात खातो, दुपारी डाळ भात खातोय, जेवण ते possible नाही. जसे आपल्या बाईकला सर्व्हिसिंग करणं जरुरी आहे, तसं आपल्या बॉडी पण एक प्रकारची मशीन, हा, ऍक्च्युली तिला पण टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करावं लागतं. पण चांगलं हो, खूप खायला गेलं important. पाहिजे तेव्हा ते. म्हणून तर स्लिम मुलं आजकाल हे करतात, जिमला येतात, गरम लागतात. कॉलेजची मुलं असतात, गायडन्स प्रॉपर असं करतील ते. कॉलेजची मुलं असतात, ते बघतात आपला इंस्टाग्राम युट्यूबला बघतात, अरे याची बॉडी बनली, माझी बॉडी बनली पाहिजे. 3 महिने बॉडी पिकअपच घेत नाही. त्याला विचारलं डाएट काय करतो, तर डाएटला मी काय नाही, चपाती खातो, राईस खातो. प्रोटीन तेवढं जात नाही जेवढं गेलं पाहिजे. 120 ग्राम प्रोटीन बॉडीमध्ये जायला पाहिजे डेली डेली. वर्कआउट जर डेली 120 ग्राम प्रोटीन तुम्ही कशातून घेतात? ते एक मधून किती घेतात? ते पाहिजे काउंट असला पाहिजे count कॅलरीचा. असला पाहिजे. एक मधून किती घेतात? प्रोटीनचा स्कूप मध्ये किती हो प्रोटीन? 25 ग्राम प्रोटीन. त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट मध्ये किती घेतात? एक्सेप्ट हे इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. डाएट खूप इम्पॉर्टंट. तुम्ही येणार जिम मध्ये येणार नाही, हेवी वर्कआउट घेतात, तुम्ही 5 kg, 10 kg, 15 kg घेतात, तर तुम्ही खातात काय? डाएट काय करतात? ते खूप इम्पॉर्टंट. आजकालच्या जनरेशन ते करूच नाही राहिलंय. त्यांना पटकन रिझल्ट पाहिजे, रिझल्ट लवकर पाहिजे, हो. पेशन्स नाहीये मेन. पेशन्स नाही. आणि बॉडी बिल्डिंग एक असा आहे की खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि खूप टाइम लागतो, पण खूप पब्लिकला time वाटलं लागतो. लवकर करायचं सर्व. हो, ते नाही बघायला तर 6 मंथ तुम्हाला थोडेसे इफेक्ट दिसायला लागतो नॉर्मली नॉर्मली. लागतो. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचा आता रोल मॉडेल किंवा कोणी म्हणजे तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे? आता बघायला गेलो तर इन्स्पिरेशन मला माझे गुरुच आहे, विलास पाटील सर. लहानपणापासून मी बघायचो, मी सलमान खानला बघतो ऍक्च्युली. ओके. ते सलमान खान ते ओ जाणे जाणार तुम्ही पाहिलं असेल तो Song, song. त्याच्यापासून मी असं बोललो बॉडी तिथून बिल्डिंग इंटरेस्ट आला की अशी बॉडी पाहिजे. अशी बॉडी पाहिजे ठीक ते लहानपणापासून. आहे. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की सोशल मीडियावर राहणं किंवा तुम्ही तुमची मार्केटिंग करता ती म्हणजे कशा प्रकारे करता, ते इम्पॉर्टंट आहे की नाही? खूप इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या जनरेशनला आपला इंस्टाग्राम, युट्यूब आणि गुगलवर सर्च करतात की कुठली जिम बेस्ट आहे. हा, सोशल प्रेझेन्स खूप हो. इम्पॉर्टंट आहे सध्या. तर आपल्या गुगलवरती आहे, आपला अकाउंट्स आहे, त्यानंतर इंस्टाग्रामवरती पेजेस आहे, त्यानंतर तुम्ही पाहायला लागेल तर युट्यूबला मुलांना आपले जे जिमला यंग जनरेशन येतात त्यांना बोलतो की युट्यूबला माझ्या ऍडव्हर्टाइजमेंट करा, जिमच्या advertisement करा. अशा प्रकारे माझ्या मग ते खूप लोकांपर्यंत पोहोचते. आणि ऍक्च्युली मेन इम्पॉर्टंट आहे जिम मधले जे स्टुडंट्स आहे ते आपल्या मित्राला यायचं बघलं की प्रमोट करतात. प्रमोट करतात की जिम खूप छान आहे, तिथली ट्रेनर खूप छान आहे, फ्रेंडली सर्कल आहे. त्या प्रकारे आपली जिमची ऍडव्हर्टाइजमेंट. कॉम्पिटिटर साठी पण तेच आहे, म्हणजे कॉम्पिटिटर पेक्षा तुम्ही जास्त एक्स्ट्रा काय करता? कॉम्पिटिटर साठी ऍक्च्युली तुम्ही पाहायला गेलं तर मी जे स्टुडंट आहेत जिम मध्ये त्याला मी रिव्ह्यू विचारतो, फीडबॅक घेतात हो तिथे. फीडबॅक देतो की मी हा जिम सोडून गेलो तर परत मी ह्या जिमला का आले? ते बोलते सर लांब पडत होते म्हणून इथं आलो. पण त्याला विचारलं रिझन काय? सर मी परत का आलो? तर तुमची जिमचा परफॉर्मन्स खूप छान आहे, तुम्ही ट्रेनर खूप छान आहे आणि कमी पॅकेज मध्ये तुम्हाला त्यांना मी जास्त फॅसिलिटी पाहायला गेलं तर तुम्ही वेट ट्रेनिंग प्लस कार्डिओ, आपला वेट ट्रेनिंग प्लस क्रॉसफिट त्यामध्ये मी ऍड केलेलं आहे. त्या जिम पाहायला गेलं तर कॉस्टली आहे थोडं. क्रॉसफिटचा वेगळा चार्जेस आहे आणि वेट ट्रेनिंगचा वेगळा चार्जेस आहे. पण मी तसं नाही करत, मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्या प्रकारे मी त्यांच्या कॉम्पिटिशनचा हे करतो. मेन म्हणजे तेच आहे की ट्रेनर वगैरे दुसऱ्या जिम मध्ये ध्यान न दिले तर सोडून जातात. सोडून जातो.
खूप इम्पॉर्टंट. पण मी ट्रेनर स्टाफवर लक्ष देतो. हे खूप इम्पॉर्टंट हो. आहे. तर प्रॉपर जिम चालते. हो, स्टाफला सांगतो मी, की आपले जे बिगनर आहे त्याला तुम्ही फ्रेंड म्हणून त्यांना शिकवा. नाही ते विचारत नाही, स्वतःहून विचारलं जात नाही, हा, घाबरतात. घाबरतात. मी ॲज अ ऑनर माझा एक्सपिरियन्स सांगतो. ॲज अ ऑनर मी फ्लोअरला मला काही गरज नाही राऊंड मारायची, पण मी माझ्या ट्रेनरची जर्सी घालून मी फ्लोअरला उभं राहतो. का? लक्ष ठेवायला. लक्ष ठेवायला, की माझे ट्रेनर माझे बिगनर सर्वांसोबत हे करतात की नाही. हो, बिगनरला तुम्ही सांगतायत का नाही व्यवस्थित. एखाद्या बिगनर आला घाबरतो खूप. तसं मी एक्साइटमेंट हे असतो, इंटरव्ह्यू मी देतो एक्झाम्पल. ऍक्च्युली पण तसं पण स्टार्टिंगला मी नॉलेज झालो, पण आता लिंक मी कंटिन्यू केली. तसंच बिगनरला पण काय नॉलेज नसतो, गायडन्सची गरज Guidance असते. खूप खूप गरज आहे. म्हणून आपल्या बाकीचे कॉम्पिटिशन पेक्षा आपल्या जिमचा कॉम्पिटिशन हे विचार करतो. आता तुमच्याकडे क्लायंट्स किती आहेत म्हणजे ऍक्टिव्हली असे? कंटिन्यू ऍक्टिव्ह 500 ऍक्टिव्ह माझे कंटिन्यू माझे क्लायंट्स ऍक्टिव्ह आहेत. 250 इव्हनिंगला, 250 मॉर्निंगला. माझ्या आपली जिमचं टायमिंग आहे 5 to 11. कंटिन्यू जिम आपली ओपन असते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की जिम बिझनेस किंवा इतर कोणताही बिझनेस फेल व्हायचं मेन रिझन्स काय असतं? मेन रिझन असतो आपला मॅनेजमेंट. स्वतः राहणं खूप इम्पॉर्टंट. प्रत्येक बिझनेस, ते बिझनेस जिम असो, केक शॉप असो, या फूड हॉटेल असो, स्वतः फ्लोअरला उभं राहणं खूप इम्पॉर्टंट. जर आपण स्वतः आपल्या बिझनेसवर लक्ष देणार नाही. दुसऱ्याला देणार नाही. तसा एक्झाम्पल माझी जिम आहे, मस्त चालू आहे, मी तिथं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बिझनेसवर लक्ष देत नाही. एक विजिट आपल्या बिझनेस व्हायलाच पाहिजे. एक विजिट राहिलीच पाहिजे आपली म्हणजे दिवसातून. हो. आणि आपलं इव्हनिंगचा आपला नाईटचं कलेक्शनचं टॅली व्हायलाच पाहिजे. त्या प्रकारे आपला कळतो की आपला बिझनेस कसं रन करतो. नंबर्स माहिती पाहिजे. मेन इम्पॉर्टंट आहे पेशन्स. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. पेशन्स नसले तर काही नाही. तसं मला जिमला जेव्हा मी ओपन केली जिम, मला लॉसचं असं झालं ना, काही मला खूप एक्सपिरियन्स यायचं म्हटलं होतं, म्हणून मला हे नाही आला. मला कारण की मॅनेजमेंट तुम्ही केलेली गेट फिट मध्ये, मग त्यांना आयडिया येते की काय गोष्ट, त्यामुळे मग हेल्प होते थोडी. खूप हेल्प. तर तुम्ही जसं बोलले तुमचा दुसरा पण बिझनेस होता केक शॉपचा, तर त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं फेलियरचं रिझन काय वाटतं तुम्हाला, तो न चालायचं वगैरे? सांगितलं असं माझी हा बिझनेस मला एक्सपिरियन्स नव्हता ऍक्च्युअली. ओके. तरी मी एक एक्सपिरियन्स साठी मी बोलू चला खूप म्हणजे ट्राय करायचं असतं वेगवेगळं. ओपन केलं मी, चांगली ओपनिंग केली. 6 मंथ मी चांगला त्याचा परफॉर्मन्स भेटला. पण 6 मंथ नंतर परफॉर्मन्स का ना भेटला माझा, मी मागाशी तुम्हाला सांगितलं, पाठच्या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला की स्वतः लक्ष खूप इम्पॉर्टंट. मी त्यामध्ये दुर्लक्ष केला. माझे स्टाफ काय करायचे माझ्या पाठी मला लक्ष नव्हतं. माझे शेफ काय करायचे माझ्या पाठी, टेस्ट नाही द्यायचे, कंप्लेंट यायला लागलेली, कस्टमरचे रिव्ह्यू द्यायला लागले, टेस्ट खराब आहे. त्या प्रकारे आपला बिझनेस लॉस. तुम्ही आता त्याच्यामध्ये तुम्हाला किती लॉस झाला असा? मी इन्व्हेस्टमेंट केली, 8 लाख इन्व्हेस्टमेंट केली, त्यामध्ये मला 4 लाख लॉस केलं. एक शॉप स्टार्ट करायसाठी? हो, 4 लाख लॉस मध्ये गेलं. तर मला असं नाही, मला नर्वस बिझनेस फील नाही झाला, तर मला एक्सपिरियन्स भेटला. मला खूप इम्पॉर्टंट. मी हार ना मानली. तरी मी माझा दुसरा बिझनेसचं प्लॅनिंग अजून चालू आहे, हार ना मानली. आता तुमच्या त्या बिझनेसच्या ह्याच्यातून जे फेलियर मधून, तर तुमचे त्याच्यातून लर्निंग काय, की त्यातून काय शिकले की या मी चुका नसत्या केल्या तर आज तो चालला असता? अगर मी माझ्या शेफवर लक्ष दिले असते प्रॉपरली, माझ्या एक शॉपवरती माझे जे स्टाफ होतं त्यांच्यावर लक्ष दिलं असतं, माझा फेलियर नसतं झाला. तसं मी या जिम मध्ये कंटिन्यू येतो. ओके. ते आता कशी एक आवड पण आहे ना, स्वतः फिटनेस मध्ये आहे, मग त्यामुळे आपण जास्त लक्ष लक्ष देतो. देतो. इंटरेस्ट असला पाहिजे आपला मेन. आता तर तुम्ही या ह्याच्यामधून मंथली म्हणजे पूर्ण हे करून तुमच्या स्टाफचं सॅलरी, रेंट, लाईट बिल वगैरे काढून तर तुमचा अर्निंग किती म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट तर किती नंबर्स मध्ये पण टाकू सांगू शकता? 60 to 70% माझं प्रॉफिट आहे. याच प्रकारे माझा प्लॅनिंग चालू आहे. तर मी सांगितलं स्टार्टिंगला तुम्हाला,
मी लोकेशन पहिले पाहतो. हा, ते मॅटर करतं, खूप मॅटर करतं. लोकेशन सोबत माझे इंटरव्ह्यू मॅटर करतो मी इंटरव्ह्यू करणार. अशा प्रकारे माझं लोकेशन. तर माझा नेक्स्ट हा क्वेश्चन आहे की म्हणजे मी हेच विचारणार होतो की तुमचे फ्युचर प्लॅन काय आहे? तर तुम्ही तर ते सांगितलं की आता तुम्ही नेक्स्ट अजून एक जिमचा हे करणार. मी तेच विचारणार होतो की एक्सपान्शन वगैरे काय करणार किंवा इतर जिम सोडून म्हणजे बिझनेस असं काय करणार आहे. तर त्या नवीन जिम मध्ये काय काय असेल त्याच्याबद्दल सांगू. आता ऍक्च्युली मी स्पेस बघतो, जिमचा स्पेस. ओके, नेक्स्ट जिम मध्ये माझं प्लॅनिंग चालू आहे की मी आणखीन फॅसिलिटी काय देऊ शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काय चांगलं करू जसं शकता. की योगा, ओके ओके. हां झुंबा, हां राईट. ही स्टीम ती जरा जास्त हे असेल. आणि बॅक स्टँड, ही फॅसिलिटी मी एक्स्ट्रा प्रोव्हाइड करणार आहे. आणि लोकेशन मॅटर करतो. लोकेशन काय स्क्वेअर फीट आहे, कसं आहे. किक बॉक्सिंग चालू पाहिजे, किक बॉक्सिंग ऍड करायचं आहे. तिथं पण हाय किक बॉक्सिंग, पण रिस्पॉन्स तेवढा नाही. तर त्या स्पोर्टला रिस्पॉन्स याची मला जास्त चान्सेस वाटत. हा, chances. ठीक. ते तर आहे, ते म्हणजे ते चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला की एकच जिम टाकून परत हे करायचं की म्हणजे ते ह्यातच पुढे करायचंय. आणखीन माझा प्लॅन चालू आहे की एकच जिम नाही, आणखीन माझा फ्रँचायझी चालू आहे की आणखीन ओपन करायचे लोकेशन बघून. ते काय कल्याण ईस्ट मध्ये, अंबरनाथ, बदलापूर. म्हणजे अजून वाढवायचा जिमचा बिझनेस एक्सपांड करायचा, अजून वेगवेगळ्या जागी टाकायचं जिम. हो, चालू आहे. चांगला आहे, चांगलं प्लॅन आहे. ठीक आहे. आता मला हे विचारायचं की तुमच्या लाईफचा मतलब प्राऊड जे बोलतात ना, प्राऊड मुवमेंट की मला हे बघून पाठी बॅकला की मी बघितलं की मी ही गोष्ट मी प्राऊड फील करतो या गोष्टीवर. मग ते तसं असं काय आहे लाईफमध्ये तुमच्या, म्हणजे ते मेडल्स असू शकते किंवा नंबर आले तर बोलले महाराष्ट्र मध्ये ते पण असू शकतं किंवा जिम स्टार्ट केली ही पण असू शकतं. प्राऊड मुवमेंट बोललो तर जेव्हा मी लालबागची होती, लालबागची बोलून मुंबई साईडला खूप ओके. मोठी फोटो होती. मी बोललो सर, लालबागची बोललो सर मोठे मोठे बॉडी बिल्डर आहे ना सर, मी मला नाही जमणार. मला थोडा हे वाटतं की खेळू नाही. काय बोलले सर, बोलले जा. प्राऊड मुवमेंट होतं. मला काटे अंगावरती मला हे झाले, काटे आले. तर मी सर बोलले जा, फॉर्म भरला, गेलो. त्या टायमाला मी विचार नाही केला होता की माझा नंबर फर्स्ट लागेल. बस चालेल. त्या टायमाला माझा नंबर त्यांनी बोलले की टर्न नंबर 49 गोल्ड मेडल. खूप मला Emotional झाले. हो, इमोशनल झालो. आणि लालबाग, तुम्ही ऐकलं असेल, हो आमचे ऐकलं. नाव आहे हो. लालबाग. माझी ट्रॉफी सुद्धा आहे लालबाग शिकला. खूप माझा प्राऊड मोमेंट होता तो, की मला एक्सपेक्टेशन नव्हता की माझा फर्स्ट नंबर लागेल. मला असं वाटलं नव्हतं की माझा नंबर लागेल, मला तिथे नंबर लागला फर्स्ट. तो तुमचं खूप प्राऊड प्राऊड फील. मोमेंट होतं. आणि सेकंड थिंग, माझा नॅशनलला खूप मी बॉडी बिल्डिंग करणं पण खूप इम्पॉर्टंट होती. 5 दिवस वॉटर कंट्रोल करणं, ते बी बँगलोरला आहे. बँगलोरला होते. हा, ट्रेननी प्रवास करून कंटिन्यू वॉटर कंट्रोल करून ते बँगलोरला मी जेव्हा कॉम्पिटिशन, खूप जास्त पब्लिक होती बघायला गेलं तर. नॅशनल सिक्कीममधून आलेली, नेपाळमधून आलेले, वेगवेगळ्या स्टेटचे होते. वेगळे केरळमधून आलेले. त्याच्यामध्ये मी आणि सिंगल परफॉर्मन्स येत होता ऍक्च्युली, सिंगल परफॉर्मन्स स्टेजला. आणि नॅशनलला सिंगल परफॉर्मन्स द्यायला लागतो ऍक्च्युली. इतर गोष्टीला महाराष्ट्र ठाण्याला मी सिंगल परफॉर्मन्स, माझ्यासोबत कॉम्पिटिटर होते, पण त्या टायमाला सिंगल परफॉर्मन्स द्यायचे होते. स्टेजवरती आपण एकटेच असणार. हो, जसं आपण डान्स करतो, समजले. तसा सिंगल परफॉर्मन्स. हो. खूप प्राऊडफुल मुवमेंट होतं त्या टायमाला मला. आणि सिंगल परफॉर्मन्सला मी कॉन्फिडेंटली मी हे दिलं. तर मला एक्सपेक्टेशन नव्हतं की मी टॉप 10 मधून 6th प्लेस लागेल. तो सुद्धा मला प्राऊड मुवमेंट होतं. मग त्याचं घरच्यांचं वगैरे रिॲक्शन कसं होतं? घरचे खूप प्राऊड, मला सपोर्ट करतो, खूप सपोर्ट करतो. म्हणजे काही मला गाईड म्हणून द्यायची. खूप त्यांना एक अलग लेवलचं मला त्यांना प्राऊड मुवमेंट त्यांना वाटतं की माझा खुश असतील खूप. माझ्या वडिलांना वाटतं माझा मुलगा हे करतो. नॅशनल लेवलला जाऊन खेळतोय. आणि माझे वडील पण जाऊ जातात बाहेर, माझा मुलगा नॅशनल लेवलला खेळायला गेलाय. आणखी प्राऊड मुवमेंट. हा ऍक्च्युली येते की आपला मुलगा कोणी काय करत असेल तर घरच्यांना खूप गर्व असतं त्या गोष्टीचा. खूप मला पाहिलं की खालतून मी कसं वर आलो.
छोट्या level पासून. स्टेजला चालू मी ऍज अ ट्रेनर म्हणून म्हणून ते डायरेक्ट म्हणजे ऍज जिम ऑनर जिम ओनर जर्नी जिम ट्रेनर टू ओनर पर्यंत हो खूप त्याच्यामध्ये खूप वर खाली बोलतात फेजेस झाले इंटरव्ह्यू असतील. घेतो तेव्हा आज खूप फ्लॅशबॅकला गेलो मी आज. ते तर आहे. आता मला हा क्वेश्चन विचारता की तुमच्या लाईफमध्ये म्हणजे स्ट्रगलिंग फेज सर्वांच्या लाईफमध्ये असतो, तर त्याचा टफ टाइम बोलतात ना लाईफमध्ये, तर तो काय होता असा? सगळ्यांनी प्लेस बोलवतो ह्यात माझी जिम खूप मला माझा बजेट नव्हता, माझे लोन होत नव्हते, पैसे कोणी देत नाहीत लवकर. देत नव्हते कोण. आणि बोललो सांगायला गेलो तर मी शेअर करतो तुम्हाला. मी जेव्हा मी जेरायची इक्विपमेंट मी जेव्हा बुक केले तेव्हा मी माझ्या अकाउंटमध्ये फक्त 50,000 होते. 50,000 होते आणि जेव्हा मी जेरायचे मी 25 लाखचं मी सामान ते इक्विपमेंटचं मी चेक साईन करून आलेलो. आणि त्यांना डेट दिलेली मी एक मंथ नंतरची. हा 2 चेक दिलेले त्यांना. ओके. सांगतो प्रायव्हेट माझा पर्सनल सांगतो मी. आणि बोललो आता मी चेक तर देऊन आलोय, पैशाचं कसं काय? पण मी बोललो पैसे कसे अरेंजमेंट करणार. खूप बँक फिरलो मी, हम्म. खूप डॉक्युमेंट जमा केले, बँक ऑफ बरोडा एक्स्ट्रा खूप बँक फिरलो. ऍटलिस्ट लास्टला मी एक फाईल दिलेली, मला वाटलं तिथून पुन्हा लोन होणार, मला लोन झाला नाही. मी रडत झालो बाहेर निघालो मी. असं वाटलं, असं सांगावं नाही, कसं वाटतं की यार स्टार्ट करावा. पण मला माझ्या मित्रांनी मनीष भाई त्यांनी मला बोललो पण रोमत होगा सब ठीक हो. रडत आलो मी, घरी पडलो. काय आला मम्मीने विचारलं, तर मी चेक साईन केल्याने लोन नाही झालं. मम्मी बोलले घाबरू नको, माझे गोल्ड आहे, तर मी गोल्ड तुमचं हेल्प करतो. त्यामुळे माझ्या मम्मीने गोल्ड ठेवले. आणि माझा प्लस पॉईंट माझा हा आहे की गेटफिल्डला माझे जे नेटवर्क होते, माझे फ्रेंड सर्कल होते, ते मला एवढा प्रोव्हाइड करतो. अंकुश करून मित्र आहे माझा आणि विकास करून माझे नेबर आहे, त्यांनी मला हेल्प केली पैशांसाठी. हो. जे काय मित्र आहे माझे त्यांनी हेल्प केली, गोल्ड ठेवला. त्यानंतर मी ही जिम आज उभी केली. अंगावर माझ्या काटा येतोय बोलताना. दिसतात ते खूप इमोशनल होऊन गेले तुम्ही त्याच्यासाठी. खूप म्हणजे. आणि इक्विपमेंट घेतलं तर 25 लाखाचे इक्विपमेंट घेतल्यानंतर सुद्धा मला इंटेरियरचं म्हणजे मॅट कुठून आणणार, लाईट कुठून आणणार, मीटर कुठून आणणार. पण माझा फ्रेंड सर्कल एवढा चांगला होता, सचिन शिंदे, संदीप शिंदे, त्यांनी मला मिरर हेल्प केली सर्वांनी. खूप मिरर फर्निचर त्यांनी हेल्प केली. म्हणजे सर्वात मोठी गोष्ट त्याचं नाव घ्यायला विसरलो मी, अरविंद भाई बोलतो. माझ्यापेक्षा लहान पण मी अरविंद भाईच बोलतो. ते इक्विपमेंटचे कामं करतात, सर्व्हिसचे काम करतात. त्यांनी मला खूप हेल्प केली. त्यांचा ऍसेट मी कधी विसरू शकत नाही. सॉरी एवढं मी डीपले चाललोय. ठीक आहे नाही, ते गरजेचं आहे, नाव घेणं गरजेचं हो. असतं. आपल्याला कोणी मदत केली इनिशियल स्टेज मध्ये खूप करत नाही लोक. मॅट मी स्ट्रिक्टली सांगतो मला मी की जेव्हा मी जिमचं काम करत होतो सोबत त्यांच्यासोबत मी मॅट लावत होतो. मी त्यांच्यासोबत मी मशीन ऍक्च्युली जेराचे इक्विपमेंट जेव्हा आले तेव्हा क्रेन लागतो, क्रेन ठेवायला. हा बरोबर, कारण की खूप हेवी असतात ते. पण लिटरली माझे फ्रेंड त्या टायमाला ही मशिनी मी खांद्यावर उचलून आणलेली. काय काय मशिनी ना खांद्यावर उचलून आणून ठेवलेले मी आम्ही लोकांनी. आणि जेरावाल्याने पण त्याला कॉल आला, आली कशी नाही बोलले सर त्यांचा बजेट नाही, पण त्यांनी मशीन हाताने उचलून त्यांनी हे करतात, स्वतःच लावलं. त्यांनी खूप मला कॉल. त्यानंतर जेव्हा मी जिम ओपन केली, माझं जेव्हा लागतात ना जिम ओपन करायला वेफर समोसे, हो ते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. लास्टला पूर्ण संपलं, नील झालं नील. त्यानंतर जेव्हा मी लास्टला सकाळी रात्रीचे मी काम करत होतो, पूर्ण सेटअप करत होतो. माझ्या 26 जानेवारी ओपनिंग माझी, बाहेर मी मॅट लावते. 5 वाजले सकाळी पूर्ण हे करता करता. हो 5 वाजले सकाळी. आणि माझे परत मनीष भाई बोलले, मनीष भाई मला 5,000 रुपये दिले, बोलले जा वेफर शॉल वगैरे वगैरे. मग लिटरली जेव्हा मी ओपनिंग ठेवली, मी
500-600 पब्लिक Client, एका दिवशी. नाही ओपनिंगसाठी आलेले ओपनिंगला आले, उभा राहायला जागा नव्हती. जागा नाही. ते बोलतात ना की सबर का फल और मेहनत का फल मीठा होता है, हा. तेच आहे. ते मोमेंट आलं. आणि एकदा तेच आणखीन प्रॉब्लेम म्हणून सांगतो मी तुम्हाला, खूप डीपली चाललोय. किन्नर लोक येतात बघा, हा हा ते बोलतात की अरे पैसे पैसे देऊ पैसे देऊ. ओपनिंगला येतात. लिटरली ते आलेले आणि ते बोलले की 25,000 रुपये लागले. 25,000 रुपये. माझी मम्मी त्या मला बोलली की माझ्या मुलाने खूप मेहनत करून आणि त्यांनी एक एक पाय करून त्यांनी माझं सोना ठेवून त्यांनी जिम उभी केलेली आहे, म्हणून समजून घ्या. लिटरली ते माझ्या बाजून ओळून त्यांनी 5,000 एक रुपये घेतला त्यांनी. ते हा हे जिम बहुत चले आज ती जिम चालते. चालते. आता तुमची स्ट्रगलिंग लाईफ होती खूप. स्टार्ट करायला एवढे तुम्ही लोन वगैरे घेतले, पैसे म्हणजे मित्रांकडून वगैरे घेतले, तर तुम्हाला टोटल म्हणजे जिम स्टार्ट करायसाठी किती कॉस्ट आला? असं बघायला गेलं तर मला 35 लाख आला. पण माझे जिम स्टार्ट नंतर जे मी अर्न केले ते परत माझे जे इक्विपमेंट राहिलेले ते मी हे करून मग टोटल मला black करून दिले. म्हणजे टोटल कॉस्ट जर कोणाला स्टार्ट करायचं तर ते मिनिमम 50 लाख पकडून झाला, 50-60 लाख. ते पण लोकेशनवरती मॅटर, पण लोकेशनचं वेगळं आहे. असं काय नाही 50 लाखापर्यंत करू शकतो. जास्त पण जाऊ शकतं. तुम्ही अगर लो बजेट मध्ये लो म्हणजे इक्विपमेंट तुम्ही स्वस्तामध्ये घेतले तर तुमचा काय 25 लाख मध्ये पण तुमचा सेटअप होऊ शकतो. म्हणजे मिनिमम कॉस्ट 25 आहे आणि अबोव तर किती पण जाऊ शकते. हो, हो. आता माझा हा नेक्स्ट क्वेश्चन होता की मी फेलियरला कसं बघता, म्हणजे आता फेलियर लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे की नाही? खूप इम्पॉर्टंट. एक्झाम्पल माझा कॉम्पिटिशन माझा 6वा-7वा नंबर लागलाच पाहिजे. ऍक्च्युली माझा टॉप 3 नंबर लागायचा, पण माझा नंबर टॉप 3 ला का लागतो, टॉप 1 मध्ये 2 मध्ये का लागतो? जी डाएट केली मी, ओके. जी डाएट केली मी. म्हणजे एक पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे हो. छोटे छोटे गोष्टी हो. इग्नोर करतो. हो, ते इम्पॉर्टंट आहे की आपण काय मिस्टेक मिस्टेक. बॅकला बघणं गरजेचं आहे. हो, पहिला पाठीमागे बघतो काय झालं. ते इम्पॉर्टंट आहे की लाईफ मध्ये काय करण्यासाठी तुम्हाला फेलियर इम्पॉर्टंट. फेल झालं का म्हणून रिझन्स माहित पाहिजे आपल्याला आपल्या फेलियरचे. चिट डाएट केली, आज मी दुर्लक्ष दिलं, मी फोकस नाही केला, त्यामुळे मी आज माझा नंबर टॉप 1-2 पहिल्या दुसऱ्या बदल्या टाइमात 3रा आला. का चिट डाएट अजून वरती गेला. माझा फर्स्ट सेकंड नंबर बी असला आला. आता आपण म्हणजे एंड पर्यंत आलेले पॉडकास्टच्या, तर ते सर्व सांगितलं तुम्ही. एवढे इनिशियल हे डॉक्युमेंट वगैरे बूम असतात, उद्यम वगैरे ते सर्व लागतात, फूड लायसन्स लागतं, प्रोटीन सेल करायचं असेल. तर आता माझे लास्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला 2 ऑप्शन देईन मी, त्याच्यातला तुम्हाला एक चूज करायचं आहे आणि तो का चूज केला त्याचा शॉर्टमध्ये रिझन सांगायचं. तर रॅपिड फायर आहे, मनी वर्सेस पॉवर. असं बघायला गेलं तर मनी खूप पॉवर आहे. पॉवर नाही बोलू शकत. मनी अर्न करण्यासाठी मग स्ट्रगल करायला लागेल. खूप इम्पॉर्टंट. स्ट्रगल केल्याशिवाय मनी भेटणार का नाही भेटणार. तुम्हाला मी माझं एक्झाम्पल सांगितलं, स्ट्रगल केलं तेव्हा जाऊन आज मी अर्न केला. त्यानंतर मी मनी अर्न केली. मनी अर्न केल्यानंतर मी इक्विपमेंट आणले. हो बरोबर आहे. मनी इक्विपमेंट आणल्यानंतर माझी फॅसिलिटी वाढवली. हा, कारण की पैसा एक्झाम्पल सांगतो मी. जसा एक्झाम्पल माझा सेंट्रल एसी केली, फॅसिलिटी वाढली त्याच्यामुळे पैशामुळे माझा बिझनेस चांगला रिस्पॉन्स द्यायला लागला. तसं मी माझे ऍड करत गेले. आणि आता त्याच्यानंतर स्पीड वर्सेस परफेक्शन मध्ये तुम्ही काय चूज कराल? परफेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. परफेक्शन काय इम्पॉर्टंट आहे, त्या परफेक्शन नाही राहिल्याशिवाय आपण पुढे आपण फॉल्ट घेऊ शकत. आणि आता थर्ड क्वेश्चन आहे की आता सध्या तुमच्या अकाउंटमध्ये 10 करोड टाकले किंवा याच नॉलेज सोबत तुम्ही 20 इयर यंग झाले, आता तसे तुम्ही यंगच आहे बट तरी पण म्हणजे 10 वर्ष पाठी गेली याच नॉलेज सोबत, तर तुम्ही काय चूज कराल? मी 20 इयर बॅक गेलं मी चूज केलं. का माहिती का, पैसे डायरेक्ट भेटणं आणि त्याचं मेहनत करून भेटणं खूप इम्पॉर्टंट. म्हणजे याच्यापेक्षा जास्त नंतर व्हॅल्यू काढू शकता. एक्झाम्पल
तर ते 10 करोड बसल्या बसल्या भेटले तर मी त्याची व्हॅल्यू नाही Value करत, नाही. व्हॅल्यू नाही करत. हा. म्हणून ते 10 करोड मी स्ट्रगल करून मी कमवले तर त्याची मला व्हॅल्यू असणार. Right. हे तर बरोबर एक्झाम्पल आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. मी 500 रुपये खर्च केले कारण त्यामध्ये 10ला विचार केला. हो. पण आज हाच कोण रिच पर्सन असला, रिच पर्सनचा मुलगा असला, 500 रुपये त्याला नथिंग आहे. त्याची Right. व्हॅल्यू नाही करणार. मी त्याची व्हॅल्यू करणार का? कारण मी 10 करोड मी ते स्वतः कमवलं. स्ट्रगल करून कमवलेले. आणि ते आयतं भेटणं आणि स्वतः कमवणं खूप फरक आहे. खूप फरक आहे. आता लास्टचं म्हणजे लास्ट 2 क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर पॉडकास्ट एंड करू आपण. की तुम्ही आतापर्यंतची सर्वात एक्सपेन्सिव्ह गोष्ट अशी काय बाय केली आहे? म्हणजे आता जिम सोडली तर जिम तर माहिती आहे तिला पाय खूप गेला खर्च झाला. आज मी एक्सपेन्सिव्ह गोष्ट मी आता जिमलाच घेतली. ती पण घेतली ती आहे माझी कार आहे. कार मी विचार केलेली की मी घेऊ शकते का नाही. पण मला प्रॉड म्हणून झाला. मी जेव्हा मी कार बुक करायला गेलो मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो त्याला लोकांपर्यंत बोललेला या हॉटेलमध्ये येईल मी एक दिवशी कार घेऊन आलो. खूप प्राऊड म्हणून झाला. मॅनिफेस्टेशन बोलतात त्याला की आपण विचार करतो आणि ते गोष्टी करतो. पाठीमागे वळून नाही बघितलं कधी. म्हणजे काम करत गेले काम करत गेलो मला सक्सेस भेटत गेले. पण ते बघत नाही कोशिश करणे वाले की हारणे. हे तर फॅक्ट. मी खूप स्ट्रगल करून अजून स्वतःची कार घेतली. खूप प्राऊड वाटतं. वेगळाच आनंद असतो. माझ्या कार घेतली. माझ्या मम्मीचे जे गोल्ड मी एक सोडवले मी ते खूप प्राऊड वाटतं मला. ऍक्च्युली घरच्यांना प्राऊड असतो आपल्याकडे. तर लास्ट क्वेश्चन आहे हा की तुम्ही नेक्स्ट एक्सपेन्सिव्ह थिंग काय बाय कराल म्हणजे फ्युचरमध्ये जर तुम्हाला असं तुमचं सक्सेस भेटत राहिले तर तुम्ही काय घ्याल अशी महाग वस्तू? हा गोष्ट मी असं बघायला गेलो तर तुम्ही माझी आणखी एक ड्रीम कार आहे. कोणती सांगू शकता? शेअर कर. ड्रीम कार रेंज रोवर आहे. रेंज रोवर. हो ती घेणं ते विचार चालू आहे मला. हो सक्सेस हो आणि ते तुम्हाला भेटो. कारण की काय होईल आता शूट करतोय 10 वर्षांनी मे बी तुमच्याकडे असेल ती किंवा 5 वर्षांनी पण असेल. काय नाही जरूर असेल. स्ट्रगल केलं तर काय नाही इम्पॉर्टंट पॉसिबल सर्व पॉसिबल. पण स्ट्रगल खूप इम्पॉर्टंट आहे. कुठली चीज आसानी नाही भेटत. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही त्याच्यावरती फोकस करत नाही त्याच्यावरती तुम्ही उभं राहत नाही त्याच्यावरती तुम्ही त्याला समजून घेत नाही त्या कामाला तर सक्सेस भेटत नाही. सक्सेस तुम्ही पाहिलेच माझी स्टोरी पाहिली असेल. खूप टाइम लागतो 10 वर्षाचं. माझी जर्नी पाहिली असेल. पण लाईफ मध्ये एक गुरु असावा मेंटर असला पाहिजे आपल्याला. असावा ज्याने आपला गायडन्स. कारण की चुका कमी होतात आपल्याला लवकर हे होतं. चुकाचा रिअलाइज आपला गुरुच करून करून देतो. माझी ड्रीम कार सांगितलं. ठीक आहे. आता आता पॉडकास्ट एंड झालेला आहे पण माझा लास्ट हे की तुम्हाला ऑडियन्सला किंवा यंग जनरेशनला काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही आता देऊ शकता. लाईफ मध्ये काही अचीव्ह करायचं असेल तुम्हाला बॉडी बनवायची असेल तुम्हाला तर तुम्हाला त्याच्यावरती स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी बिल्डिंगसाठी तुम्हाला डाएट प्रोटीन फक्त तुम्हाला डाएट नाही बॉडी बनणार नाही तर प्रोटीनच्या पाठीमध्ये तुम्ही डाएट काय करता ते इम्पॉर्टंट. तेव्हा जाऊन तुम्हाला लगेच एका महिन्यात 2 महिन्यामध्ये बॉडी नाही बनू शकत. त्यासाठी तुम्हाला मेहनत सोबत बोलतात ना की 80% वर्क डाएट आहे 20% वर्कआउट आहे. ते असंच नाही म्हणत. त्यावेळी तुम्हाला तेच बोलतो तुम्हाला डाएट प्रॉपर डाएट फॉलो करा. पेशंट ठेवा. मेहनत करा. तुम्हाला सक्सेस नाही भेटलं तर तुम्ही मला बोलू शकता. हे तर आहे बट लोक आता सध्या फिटनेसकडे जास्त लक्ष वगैरे नाही देत. ते बोलतात ना चांगला विसरलो तुम्हाला मी. चांगला तुम्ही विचारलं मला. फिटनेससाठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्ही फिटनेस जे 2 पैसे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणि किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्ही घालवतात त्यापेक्षा 2 पैसे तुम्ही फिटनेसच्या इंडस्ट्रीमध्ये टाकून ते 2 पैसे तुमचे 4 पैसे वाचणार स्वतःवरती टाकतो. हो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही नाही गेलं तर तुम्हाला माहिती 1-2 लाखाचं बिल फूड पॉइझन झालं आपल्याला. जंक फूड पॉइझन झालं तुम्हाला किती 1-2 लाख रुपये 3 लाख रुपये कुठेच नाही गेले. कम एक्सपेन्सिव्ह तुमचा फिटनेस राहिला तुमचा तर ते तुमचे 2-3 लाख रुपये वाचणार. हो जिमची फीस किती 800 1000 1200 एवढी असते. एवढे वाचणार. आणि डाएट चांगला आहे तुम्ही जसं की तुम्ही बनाना एग्स चिकन ब्रेस्ट एक्सेट्रा ते बी तुम्हाला त्या एक्सपेन्सिव्ह पेक्षा कमीच आहे. हो 2 लाख 3 लाख पेक्षा कमीच आहे. म्हणून तुम्ही आपल्या फिटनेसवर फोकस करा.
फिटनेस का इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला समजेलच नंतर. ऍक्च्युली मोस्टली आजकालचं जनरेशन काय खूप फार पाहिलाच असेल तुम्ही आता स्मोकिंग वगैरे हो, वगैरे. ड्रिंकिंग त्या साईडला खूप काही होतं. त्याबद्दल तुम्ही येऊन फिटनेस मध्ये अगर फोकस केला तुमचं हेल्थ बी चांगला राहणार. हॉस्पिटल जायची गरज पण नाही लागणार. एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. आता वरती हॉस्पिटलच आहे वर्ल्ड आणि आमचं बोर्ड सोबत आहे बोर्ड दोघांचा. एक हॉस्पिटलचा बोर्ड आहे आणि एक आमचा बोर्ड आहे. जिमचा दोघांसोबत बोर्ड आहे. चॉईस युअर. किती बरं तुम्हाला Hospital- हॉस्पिटल मध्ये जायचं आहे जिम मध्ये जिम मध्ये जायचं. एक्सपेन्सिव्ह हॉस्पिटल जिम आहे आणि म्हणून सांगतो मला की फिटनेस खूप इम्पॉर्टंट लाईफ मध्ये. जिम मध्ये जावा, बॉडी बनवा आणि हेल्थ म्हणजे बॉडी फिट ठेवा. हेल्दी राहा, हेल्दी खा. ठीक आहे. ठीक आहे. तर थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. वेलकम. आपण फ्युचर मध्ये परत एकदा झालं तर आपण बनवूया पॉडकास्ट. तुमची पोज तुम्ही एक देऊ शकता, बायसेप साठी दाखवू शकता, ऑडियन्स साठी बघू शकता. तुम्ही खूप जास्त मेहनत केलेली आहे. तर थँक्यू सर आल्याबद्दल.